रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरवादी पक्षानं राज्यभरात लोकसभेच्या 28 जागा लढवण्याचं जाहीर केलं। त्यानुसार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाताई वायदंडे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली। 15 एप्रिल रोजी वायदंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। मात्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं। त्यानुसार राज्यातील इतर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले। त्याच पद्धतीनं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून रूपाताई वायदंडे यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेत श्रीमंत शाहू महाराजांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं। कोल्हापूरच्या बाबतीत राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो ऋणानुबंध आहे तो ऋणानुबंध पुढच्या पिढीनं जोपासला पाहिजे आणि एक केडरबेस तयार झालेली कार्यकर्ती म्हणून पक्षाचा आदेश फॉलो करणं माझ्यासाठी शिरसावंद्य आहे। लोकशाही संविधान टिकवण्यासाठी लोकशाही जपण्यासाठी इंडिया आघाडीनं घटना बचाव ही जी काही घेतलेली भूमिका आहे या भूमिकेचा आदर करत मतांचं विभाजन होऊ नये या कोल्हापूर नगरीत म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा आदर करत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ 47चे उमेदवार आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज श्रीमंत शाहू महाराज यांना आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचा आम्ही पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव कैलास जोगदंडी सर यांच्या उपस्थितीत बिनशर्त असा पाठिंबा जाहीर करत आहोत। रूपाताई वायदंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचं जाहीर करताच त्यांच्या महिला कार्यकर्त्यांना रडू कोसळलं। गेले 8 दिवस आम्ही भर उन्हात तुमच्यासाठी प्रचार करतोय, तुम्ही माघार का घेताय अशी विचारणा या महिलांनी केल्यानंतर रूपाताई वायदंडे यांनी पक्षाचा आदेश आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांचे ऋणानुबंध याचा विचार करून माघार घेत असल्याचं सांगत कार्यकर्त्यांची समजूत काढली। यावेळी मधुरिमा राजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेत रूपाताई वायदंडे यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरवादी पक्षानं पाठिंबा दिल्यामुळे इंडिया आघाडीची ताकद वाढल्याचं मधुरिमा राजे छत्रपती यांनी नमूद केलं। मनापासून आनंद आहे की आज खरंच संविधान वाचवण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए सारख्या पक्षांची ताकद इंडिया आघाडीला मिळाल्यामुळे आज आणखी जोर आणि ताकद आमची वाढलेली आहे तुमच्या सर्वांच्यामुळे आणि आणखी जोरात आपण श्री शाहू छत्रपती महाराज आणि पूर्ण जेवढे काही उमेदवार आपल्या उमेदवारांनी जी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना जी काही तुम्ही आपण सर्वांनी साथ दिलेली आहे त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार। या पत्रकार बैठकीवेळी आरपीआय आंबेडकरवादी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र पक्ष निरीक्षक दादासाहेब ओहळ, महाराष्ट्र संघटन सचिव कैलास जोगदंड, काँग्रेसचे माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।